25 डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास नाशिक ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाने निफाड बाजूकडून नाशिक बाजूकडे एका इनोव्हा कारमध्ये काही संशयित इसम अवैधरित्या गांजाची तस्करी करणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली होती। त्यानुसार विशेष पथकाने चांदोरी चौफुली परिसरात नाकाबंदी करून नाशिकच्या दिशेने येत असलेले इनोव्हा वाहन क्रमांक MH20 CU 7070 थांबवण्याचा प्रयत्न केला असता वाहन चालकाने भरधाव वेगाने गाडी चालवून नाशिकच्या दिशेने प्रस्थान केले। सदर वाहनाचा पोलीस पथकाने पाठलाग केला, परंतु ते मिळून आले नाही। पोलिसांनी नाशिक बाजूकडे जाणारे मार्गावरील CCTV कॅमेरे चेक करून सदर वाहनाचा शोध घेतला असता नाशिक शहरातील RTO ऑफिस परिसरातील घुंगरू बार जवळ सदर वाहन बेवारस स्थितीत मिळून आले। सदर वाहनाची झडती घेतली असता त्यात 12 प्लास्टिकच्या गोण्यामध्ये खाकी सेलो टेपने पॅक केलेल्या एकूण 189 पाकिटांमध्ये सुमारे 37,83,250 रुपये किमतीचा 378 किलो 325 ग्राम गांजा मिळून आला। सदर कारवाईत इनोव्हा वाहन क्रमांक MH20 CU 7070 यासह त्यात मिळून आलेला उग्र वासाचा गांजा असा एकूण 62,90,250 रुपये किमतीचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला आहे। सदर प्रकरणी यातील इनोव्हा वाहनाचा वापरकर्ता व मालक यांनी संगनमत करून सदर वाहनामध्ये मानवी मनावर परिणाम करणारा मादक पदार्थ 378 किलो 325 ग्राम वजनाचा उग्र वासाचा गांजा अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने कब्जात बाळगून वाहतूक केली। सदरचे वाहन बेवारस स्थितीत सोडून पळून गेले म्हणून त्याच्या विरुद्ध सायखेडा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 270/2023 NDPS अधिनियम 1985 कलम 8 क 20 ब खंड 2 क प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर गुन्ह्यातील आरोपींचा विशेष पोलीस पथक कसोशीने शोध घेत असून गुन्ह्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे करत आहेत। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप व अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, विशेष पथकाचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक आहिरे, शांताराम नाठे, पोलीस हवालदार सचिन धारणकर, चेतन संवत्सरकर, पोलीस कॉन्स्टेबल विनोद टिळे, गिरीश बागुल, चालक पोलीस नाईक जाधव यांनी सदरची कारवाई केली आहे। प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक।